ऑनलाईन क्लास असल्यानं अनेक मुलांना डोळ्यांसंबंधीच्या समस्या उद्भवू लागल्यात। तसंच सातत्यानं मोबाईल, टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीन पाहिल्यानं डोळ्यांची समस्या उद्भवू शकते। अनेकदा स्क्रीन रेडिएशनमुळे बऱ्याच समस्या येतात। सातत्यानं स्क्रीनवर नजर ठेवल्यानं स्क्रीन रेडिएशनमुळे डोळ्यांना त्रास होतो। त्यामुळं दोन्ही डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात। तसंच अनेकदा स्क्रीन पाहताना पापण्या न मिटल्यानं पापण्यांचं पाणीही सुकतं। त्यामुळे अचानक जवळचा परिसर अंधुक होणं, डोळ्यांच्या वर वेदना होणं, थकवा येणं, जोडाक्षरं न दिसणं, डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी निघणं इत्यादी अनेक व्याधी उद्भवू शकतात। हे सगळं टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला 2 ते 3 मिनिटं लांबच्या गोष्टी पाहाव्यात। तसंच पापण्यांची उघडझाप करावी। दिवसातून किमान 5 ते 6 वेळा डोळ्यावर पाणी शिंपडावं। स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा। शक्यतो अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावी। यासोबतच पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याची काळजी घेतल्यास डोळे नीटनेटके राहतील आणि त्यांचं आयुष्य आणखी वाढेल। गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। चमकदार त्वचेसाठी हे घरगुती उपाय करा। सध्याच्या हंगामात आपली त्वचा अधिकच खराब होते। यामुळे या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घ्यावी लागते। त्वचा स्वच्छ करणं आणि मॉइश्चराइज करणं खूप महत्त्वाचं आहे। बरेच लोक या हंगामात त्वचेला मॉइश्चरायझर लावणं टाळतात। त्यामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होण्यास सुरुवात होते। या हंगामात आपल्या त्वचेची नेमकी काळजी कशी घ्यावी हे आपण आज बघणार आहोत। प्रथम आपले हात धुवा। आपला चेहरा धुण्यापूर्वी नेहमीच आपले हात साबणाने धुतले पाहिजेत। यामुळे आपल्या हातावरील बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू त्वचेच्या छिद्रांमधून निघून जातात। म्हणूनच आपले हात साबणाने धुणं महत्त्वाचं आहे। क्लिजिंगच्या अगोदर मेकअप काढा। त्वचा साफ करण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे स्वच्छ करा। मेकअप काढून टाकल्यानं त्वचेत जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होते। जर आपण दिवसभर घराबाहेर असाल तर अगोदर आपला चेहरा क्लिजिंग करून घ्या। मॉइश्चरायझर, त्वचा स्वच्छ झाल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा। मॉइश्चरायझर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं। हंगाम कोणताही असो, आपण मॉइश्चरायझर हे वापरलंच पाहिजे। मॉइश्चरायझरमुळे आपली त्वचा नेहमी ताजी आणि तजेलदार राहते। त्वचेला मालिश करा। त्वचेतील घाण पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा। यामुळे त्वचेतील रक्त परिसंचरण वाढतं, ज्यामुळे त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते। त्वचेवर फेस मास्क लावा आणि मग फेस पॅक। फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा नेहमी स्वच्छ करा। यासह फेस मास्क मध्ये असलेले पोषक घटक आपल्या त्वचेमध्ये चांगले कार्य करतील। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बटाट्याची पेस्ट, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल सर्व सामग्री एकत्रित करून स्क्रब तयार करा। ही पेस्ट मान आणि चेहऱ्यावर लावा। 20 मिनिटांनंतर थंड पाण्यानं आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या। यामुळे आपला चेहरा चमकदार आणि तरुण दिसतो। या सांगितलेल्या टिप्स नक्की करून पहा, नक्की फायदा होईल आणि हो, इतरांनाही सांगा। पुढच्या वेळी पुन्हा भेटू नवीन टिप्ससह। तोवर एन्जॉय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।